request our student Mr. Namune, Mr. Amar Bhoge and team to present the recreation of coronation ceremony of Chhatrapati Shivaji Maharaj. I would like to add some points here about Maharaj. Shivaji Maharaj was born on 19th February 1630 and in the year 1674 he was formally crowned the Chhatrapati of his region at Raigad Fort, and he established an independent kingdom known as Swaraj. Chhatrapati Shivaji Maharaj is the idol of all of us after many centuries. He is still the source of inspiration to Indians and especially to Marathi people. Chhatrapati Shivaji Maharaj was a Maratha warrior and founding ruler of Maratha Emperor in the western region of India. In India and even in other countries, he is still considered the greatest warrior of his time. Are students ready? So, I request all the students to perform the act. Recreation of यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल, जेव्हा जेव्हा धर्म वाढेल, तेव्हा तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी, दुष्टांच्या संहारासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगान युगे जन्म घेईन. अशीच काहीशी परिस्थिती जेव्हा या महाराष्ट्रात निर्माण झाली, 1-2 वर्ष 350 वर्ष हा महाराष्ट्र अंधारात, आणि हाच अंधकार दूर करण्यासाठी एका युगपुरुषाने जन्म घेतला. याच युगपुरुषाच्या पराक्रमाची, सामर्थ्याची आणि स्वराज्य स्थापनेची लहानशी गाथा
झोपला पहारा दुःखी जीवा तुला देवाचा सहारा तुझ्यासाठी देवा वासुदेव झाला वासुदेव आला हो वासुदेव आला वासुदेव आला हा वासुदेव आला जागा हो माणसा संधी ही अमोल तुझ्या जीविताला लाखाचं मोल तू जागा हो माणसा संधी ही अमोल तुझ्या जीविताला लाखाचं मोल घाल पिलं वैरी अचानक घाला वासुदेव आला हो वासुदेव आला वासुदेव आला हा वासुदेव आला वासुदेव आला हो वासुदेव आला आला वासुदेव आला हो वासुदेव आला हो वासुदेव आला हा वासुदेव आला वासुदेव आला हो वासुदेव आला वासुदेव आला हा वासुदेव आला वासुदेव आला हो वासुदेव शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम भाल्या भाल्यांना फुटला घाम याला कोण घालील यस्सेने दरबारी कुस्ती बेगम बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपकार कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को आणि त्यानं विडा उचलला नवतेचं अफजल खाने नवतेचं अफजल खाने जिता जागता जणू सहिताने कान बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडून कौतिक झालं दरबारात खान निघाला मोठ्या दुर्मीत
आमची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वाद? आता शिवबाचं काही खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मुघल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. Did you see the size of Afzal Khan's army? Yeah, sad. But the line of the mountains is dead. राजाची सेना मुठभर खानाला कसा थोपणार? काय लढवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्यो छावा. साहेब, आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परत अशा वाघिणीचा त्यो छावा. तथास्तु. गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात